हे गाईज गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर हा राहणार आहे मित्रांनो पार्ट 2. तर आपण आलो इथं शिर्डीला मस्तपैकी. रात्री कसं आलो कसं झालो आणि आत्ता किती वाजले सगळं तुम्हाला डिटेल्समध्ये सांगतो. आणि शिर्डीमध्ये आपण इथं थांबलो होतो. याच्या जे रोड आहे ना याच्या पुढं मस्त भक्तिनिवास वगैरे काहीतरी होतं तिथं. आणि स्वस्त पण होतं, ठीक होतं. 100 रुपये. आता पार्किंगला गाडी लावली मस्तपैकी. आणि वरी सामान बघून घ्या तुम्ही किती येते. आणि गाडी जर बघितलं ना तुम्ही एवढी खराब झाली ना, खूपच जास्त. बघून घ्या तुम्ही एवढी गाडी आपली खराब कधीच नाही झाली आहे. आता कस्टमर आहे गावाकडचे आणि आपली कंटिन्यू 2 दिवसाची बुकिंग म्हणल्यावर गाडी थोडी खराबच होणार आहे, असा विषय आहे. तर मस्तपैकी आता आंघोळ वगैरे झाली, चकाचक तर झालो आहे. तर बघतोय आता कस्टमर कधी येते. कस्टमर गेल्या दर्शनला, आपण पण आता रेडी आहे. जाऊन मस्तपैकी नाश्ता वगैरे करू. इथं थोडं बराबर गाडी घ्यायला लागलं वाटते मला, कारण की इथं जागा नाही आहे. तर हा पार्ट 2 होणार आहे. आणि सगळं तुम्हाला गाडीमध्ये बसल्याच्या नंतर ना सांगतो डिटेल्समध्ये. आपण रात्री किती वाजता आलो, कस्टमरला किती वाजता पिकअप केलं आणि इथं किती वाजता पोहोचलो होते, आणि CNG आपल्याला कुठे भेटलं ते पण तुम्हाला सांगतो सगळं डिटेल्समध्ये. तर मित्रांनो तुम्ही टाईम बघा. 9:05 आणि गाडी टोटल 163 किलोमीटर चालली आहे कालपासून. काल चाकणला CNG भरलं होतं आणि आपण पेट्रोल एवढं आहे आणि CNG आपल्याकडे एवढे आहे. आणि आपण आहे सध्या शिर्डीमध्ये, जसं तुम्हाला सांगितलं होतं. तर विषय असं झालं मित्रांनो, कस्टमर जे आहे ना त्यांना निघायचं 7 ते 8 वाजताच निघायचं होतं. ते बोलले की मी त्यांना बोललो पण दुसरी गाडी अरेंज करून देतो, मला उशिरा होईल म्हणून. ते बोलले की नाही तुम्ही या. मतलब ते जे गावाकडचे माहिती ते आमच्या गावाच्या जवळच आहे आणि ते बंजारा असल्यामुळे ते आपल्याला ते बोलले की तुम्हीच या, काही प्रॉब्लेम नाही. आपल्याला वाजले मित्रांनो टोटल मी सांगू का, कस्टमरला पिकअप करायला आपल्याला 11:30 वाजून 10 ते 12 मिनिटाला काहीतरी पिकअप केलं. आणि विषय असा रस्त्यानं नाही का, आपण येत होतो आपले काल रस्त्याने यायच्या टायमिंगला एक आपण ॲक्सिडेंट बघितलं. ते पण खूपच भारी होतं. तामिनी घाटला जो असं डिवायडर असतो ना, लेफ्ट साईडला जो डिवायडर असतो ना लावलेला आहे, लोखंडाचे खांब जे लावलेले असतात ना की गाडी पलीकडे नाही जावं म्हणून, लेफ्ट साईडला असतात खाईच्या साईडला. तर तिथं नाही का अख्खी जी गाडी आहे ना, एक कार होती मारुती नेक्सॉनची होती वाटते कोणती तरी, त्याच्यावरही मतलब जे तुम्ही समजू शकता, जे आपलं हे जो असते ना, आता हा डिवायडर असला, डिवायडरच्या वरी कार गेली ती. आणि एवढं भारी ॲक्सिडेंट झालं होतं ना, मी व्हिडिओ वगैरे काढले नाही याच्यामुळं, कारण की तिथं रात्रीच्या टायमिंगला होतं आणि तामिनी घाट होतं आणि एकतर U-टर्नमध्येच होती गाडी वगैरे, त्याच्यामुळे मग तिथं गाडी वगैरे थांबवलं. आम्ही बघितलं आणि सरळ पुढे आलो मित्रांनो. तर घरी आपण पोहोचलो होतो 11 वाजता. त्यांना ड्रॉप केला मी मस्तपैकी. लगेच त्यांना सोडून नाही का कस्टमरला पिकअप करायला गेलो. कस्टमरला पिकअप करून नाही का मस्तपैकी त्यांना चाकणला नेलं. पहिले चाकणला CNG वगैरे भरलं. त्याच्यानंतर ना येता आपण संगमनेरला थांबलो. सर रस्त्यानं आपल्याला कुठं CNG भेटलं नाही. आता भेटलं होतं, मला असं वाटलं की संगमनेरला पंप चालू राहणार म्हणून, पण संगमनेरला पण एक पण पंप चालू नव्हतं. त्याच्यामुळे जाऊ द्या म्हणलं, चला म्हणलं पुढं. आणि CNG काय भेटली नाही. आता माझा मित्र गेले टांगीला, आपल्याला तिथं जायचं आता सध्या. तिथं त्याला बोलला की सकाळ सकाळी मला CNG भेटली म्हणून रस्त्यामध्ये. जर आपल्याला भेटली तर आपण पण भरू, नाही तर मग आपण थोडंफार पेट्रोलमध्ये चालू गाडी. पण कारण की विषय नाही ना, इथं शिर्डीला एवढं गर्दी असते म्हणते, 3-3 तास CNG पंपावर थांबावं लागते. त्याच्यामुळे इथं थांबून काही फायदा नाही आणि आपलं पण दर्शन होणार नाही. आपण बाहेरूनच असं पाय वगैरे पडून घेऊ, कारण की जेव्हा फॅमिलीसोबत मित्रासोबत येईल तेव्हा मस्तपैकी आपण हे करू. आणि काल मित्रांनो मी गाडी चालवली टोटल 7 वाजेपासून तर सकाळी 4 वाजेपर्यंत. काहीतरी 24 तासामध्ये काहीतरी थोडंफार कमी होतं. 4 तास धरून चालवतो तुम्ही कमी. मिनिमम आपण 20 तास तरी गाडी चालवली, कंटिन्यू चालवली. पण रात्री पण थोडं त्रास झाला मला, झोप वगैरे येत होती. शेवटच्या 1 तासमध्ये जेव्हा मी संगमनेरला होतो, संगमनेरवरून शिर्डी 1 तासाच्या अंतरावर आहे. 1 तास 15 ते 20 मिनिटं काहीतरी, 35 ते 34 किलोमीटर काहीतरी आहे संगमनेरवरून शिर्डी. तेव्हा मला थोडा त्रास झाला, तर बाकी तर काही नाही झालं. मग बाकी सगळं ओके, कार्यक्रम आहे. आता चालू आहे आता वटांगीला. तर तिथं जाऊन मस्त बघली तुम्हाला दाखवतो. तिथं काय असते, आमचा कुलदेवता कोणतं आहे सगळं तुम्हाला डिटेल्समध्ये सांगू मित्रांनो. तर सध्या CNG वगैरे भरू, जर भेटला आपल्याला तर जर भेटलं मी तुम्हाला लोकेशन DM करतो कुठे भेटलं आणि किती वेळामध्ये भेटलं आणि किती गर्दी होती म्हणून त्याच्यामुळं. तर आता येतोय 1 मिनटं. आता मित्राचा फोन येत होता, त्यांना बोलू मस्तपैकी. आता इथून निघू मस्तपैकी. गाडी वगैरे गरम करून, गाडी गरम वगैरे करायला नाही सोडलं. आणि गाडी खूपच खराब झाली. इथून गेल्याच्या नंतर ना डायरेक्ट वॉशिंगच करायला लागेल. 2 दिवस झाले कंटिन्यू आपण भाड्यावर आहे, असा विषय. कधी असल्यानंतर खूपच जास्त भाडे असतात, तर नाहीतर मग कधी वांदच असते मित्रांनो. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, तुम्हाला व्हिडिओमध्ये शिकायला पण मिळेल खूप काही. आणि त्याच्यानंतर ना कस्टमरची चालाकी काय ते सगळं तुम्हाला समजायला भेटते. व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत नक्की बघा. मस्तपैकी CNGच्या लाईनमध्ये लागलोय. पुढे CNG पंपाची लाईन आहे, बघू शकता तुम्ही. आणि मागं पण खूप जास्त गाडी झाली आहे. हा CNG पंपचा तुम्हाला पिन कमेंटमध्ये लिंक देतो मी, कुठे आहे पंप. हा विचारू, तिथं जाऊन रेट वगैरे दाखवतो मला CNG पंप किती आहे. शिर्डी दर्शन झालंय, टाइम झालाय 9:51 गाडी 170 किलोमीटर चालली.
चाकणला CNG भरला तेव्हापासून. भरू आता तिथे CNG आणि निघू आपल्या कुलदेवाच्या टेम्पलला वटांगीला. इथं गेल्यावर दाखवतो तुम्हाला की काय रुपये किलो CNG आहे ते. पहिले आपला नंबर आला आहे CNG भरायसाठी. तुम्हाला प्रेशर आणि हे दाखवतो काय किलो आहे CNG. इथं 95 रुपये. साईबाबा टेम्पल. प्रेशर 24 तास चालू असतं का गाडी असल्यावर? रात्री पण चालू असतो काय? टायमिंग फिक्स नाही म्हणते ह्या पंपाचं. लोकेशन पिन कमेंटमध्ये करतो आणि गाडी बघून घ्या तुम्ही किती येते. आपला तर लवकर लागलाय नंबर, बाकीच्या लागत नाही. आणि 4 गाडी जातात, 2 पलीकडं आणि 2 अलीकडं. चला आता निघू. आता CNG भरून आपण मस्तपैकी वटांगीला. मित्रांनो आता टाईम झालंय 12च्या दरम्यान, काहीतरी 11:30-12. आपण आलो इथं वटांगीला. मस्तपैकी गाडी तर लावलेली आहे आणि बोकड वगैरे घेतलंय. तुम्हाला बोकड दाखवतो आमचा कोणता आहे ते का. ते पिलू घेतलंय. आता दरवर्षीची पूजा असते आपली. मस्तपैकी यात्रा वगैरे दाखवतो तुम्हाला ना. आपलं मंदिर पण दाखवतो कुठे आहे ते. चला आता पहिले गाडी पार्किंग वगैरे करू, त्याच्यानंतर ना सगळे सामान वगैरे काढू, दर्शन वगैरे करू आणि निघू. मग सगळे गाडीमध्ये दमलेली आहे. हा व्ह्यू आहे. तर आलोय आपण फायनली आपल्या मित्राच्या जवळ. नवीन गाडी बघा किती चकाचक झालेली आहे. कसली गाडी? बरोबर आणू ना. आता किती काय इथं आमची नवास आहे. बघू शकता तुम्ही, हे सगळे आमचे गावालेच आहे. एवढे जण. आरुस क्यूट बॉय. काय रे? आता चाललोय आम्ही दर्शनाला. बघू शकता तुम्ही किती गर्दी आहे. वा 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 वा. काय काकी कचो सगळे आपले गावालेच आहे आणि आपले घरचेच आहे. त्याच्यामुळे खूप जण आपल्याला घरचेच भेटत आहे. बघू शकता तुम्ही पुढचा व्ह्यू कसा आहे ते. आपले भावांच्या आरती शुभेच्छा. ही जे आहे ना राईट साईडला, इथून आमचे वारीला लागतात म्हणजे मेन दर्शनाला. तिथून आपण सकाळी मतलब हा सकाळच्या टायमिंगलाच करू तिथून दर्शन वगैरे. आणि गर्दी बघा. ते झुलामध्ये पण जायचं. मस्त बाई प्रसाद घेतलो. धर धर ना. आय धर इकडे, मी घेतलाय तुझ्यासाठी. तो टेम्पल आहे मागचा. तर बघू शकता तुम्ही व्ह्यूज असा आहे वटांगई. इथे सगळे आपले जे आहे ना हे पडतात, बकरा कापतात दडदडी घेऊन आमच्या भाषेमध्ये. तो हा हे जे आहे ना आमच्या कुलदेवाचा झेंडा आहे घराचं. हे वाला. गर्दी बघा तुम्ही किती आहे मित्रांनो. गर्दी गर्दी गर्दी. आता इथं आल्यावर थोडं प्रॉब्लेम झालं. हा आमचा मेकॅनिकल आणि हे आमची इंजन. बॅटरी डाऊन झाली आहे. वायर आणलंय. वायर दाखवत होता. वायर आणलंय मस्त पैकी. हे बघा पाना नाही आमच्याकडं. काहीतरी काढू का आपण? काहीच नाही काढलंय. ते पाना खोलून बघते बॅटरीचं. आता हे चालू करतात. बघू आता कसं करतात आणि काय करतात आपल्याला सांगू सगळं. रिक्षाकडे बघा ना. आता ह्या गाडीची बॅटरी खोलून नाही का त्याला हे देऊ, स्टार्टर देऊ. कसं देते तुम्हाला सगळं डिटेल्समध्ये सांगतो. पहिले ह्या गाडीचं आपण जे आहे ना बॅटरी खोलून घेऊ. हा आमचा मेकॅनिकल आहे आणि ही आपली डिझायर आहे दुसरीवाली 3914. हे IT कंपनीमध्ये चालते आपली गाडी.
पाणी सर काळजी मत कर. आता ह्याची बॅटरी खोलू आपण आणि त्या गाडीला देऊ स्टार्टर. पेंचीस वगैरे मित्रांनो सगळं ठेवाच लागते गाडीमध्ये, त्याच्याशिवाय जमाना. बघा आता तुम्हाला दाखवतो बॅटरी वगैरे कसं उतरल्यावर कसं खोलतात. हॅलो. हो 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 नका खोलू का दमाने. बॅटरी तर खोलून घेतली. आता त्याला त्याच्यात टाकू, आता एक्सचेंज करू आपण आणि त्याला झटका देऊ वेणूला मस्तपैकी. त्या गाडीची मस्तपैकी बॅटरी खोललं. वेणू MH29 BP 9391. चला 1 मिनिट. हा हा चला. आता आपला मेकॅनिकल नाही का त्याला झटका देणार मस्तपैकी. ही बॅटरी आणली मस्तपैकी. आता काय करता बघा, हे केबल आहे आपल्यापाशी. ते दोन केबल ठेवलं होतं आपण त्याच्यासाठी. आणि ही वेणू आहे हे बघा. आता काहीतरी करतात. काय करतो असं. बैटरी काढून वायर लगाने वायर लगा रे, वायर लगा, वायर लगा. करता बघा आता काहीतरी करतो. वायर छने दे भाई शॉर्ट नाही लागायचं ना. भाई शॉर्ट नाही लागायचं ना. वायर छने दे बॅटरी मोठ सिनन की. हां दे गुंडी मॅच होईनी ना. प्लस कोणता मायनस कोणता याच्यातून. हा ये प्लस प्लस कोणता मायनस कोणता. ये प्लस मायनस. कसं समजलं याच्यातून. आता ह्याच्यावर लिहून आहे ना दादा. कुठे याच्यावर तर प्लस आहे, याच्यावर कुठं मायनस लिहून आहे मग. हे काय मायनस आहे. अच्छा हे असं आहे का. हे बघा ह्याच्यावर असं प्लस असतं ऐकून असतो त्याच्यावर मायनसचा. ह्याचं पण मायनस आहे ते प्लस आहे. प्लसचं प्लसला लावायचं, मायनसला मायनसला लावायचं मित्रांनो कधी पण, तरच ते बॅटरी स्टार्ट होते. आता हिला असं वायर लावून टाकायची आणि हे नाही का ह्याला जॉईन करायचं. गाडी बघा आता दाखवतो कसं. दादाला फोन आलो बहिणीचं. मनीषा ना. तर बघा बघू तुम्ही स्टार्टर देता बघा. आता दोन्ही पण लावला आता आणि दोन्ही पण स्टार्टर आला दीदी एकदा टच करून दे फक्त रोज के. वो और उचित लाग रहा कोण नाही देऊ. कलर काय वापस काढा ना, वापस लगा. थांब एक ऊपर 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 उठाने हेट लगा. कलर आहे ती. कलर रे ती लागरो कोण जाऊ. थांब 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 1 मिनिट बोल. थांबा 1 मिनिट. असं उचल नाही ना तर मग असं पेंचेसने हाणायचे प्लस मायनसला. राहुल या दोही वायर पकडतोय एका खात्यामध्ये. कशाला. नाही हे आम्हाला समजते. मला नको सांगू तू. हा शाणा बघ मला असं शॉट लावायला करतं. तू धरून बघ ना अरे काय वेळी नाही होईल. काहीतरी उगाच. ल नको बाबा. मेकॅनिकल आपल्यापाशी खूप आहे मित्रांनो. खोल मत रे दादा ना. बघायचं तू म्हणलं दर्शक ही कर. हा पण एक पुढचा ड्रायव्हरच आहे. हे खूप महत्वाचं आहे, तुम्ही पण बघून घ्या. काय पण असो पण हे महत्वाचं आहे खूप. कारण की जर नवीन जर कोणी ड्रायव्हर असेल त्याची बॅटरी जर चार्जिंग उतरली असेल ना नवीन माणूस घाबरून जातो डायरेक्ट. ए भाऊ 1 मिनिट हा. 1 मिनिट. इथे दोन्ही पण केबल सेम लाव ना. तू आत पकड. हे पाकड बा मी नाही धरत बाबा. शॉर्ट वगैरे लागत. शॉर्ट लागतो का. चल मार. ओटा ओटा देवे नामला ओटा. क्लच दाब क्लच. महाराज एक 1 मिनिट. नाही जमलं वाटते. करू वाटतं काहीतरी चेंजेस. ही पकड हात. तर त्याला धरून त्याला जर केबल लावून याला टच केलं तर नाही जमायचं का. हां असंच केलं होतं आम्ही काहीतरी मागच्या असंच केलं होतं आम्ही. जेव्हा आपली गावाला बॅटरी उतरली होती ना तेव्हा पण असंच काहीतरी केलं होतं. हा ल भाऊ मार. बघा आता चालू होईल कसं करंट येते. ओ हो वा 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 वा. हा बघा आपला मेकॅनिकल 1 नंबर आहे. चल बंद मत करो तो. मस्त वा. आता पण आपण पण शिकून घेऊ बघा. आता खूप महत्वाचं शिकलं आपण. काय केलं ह्या दोघांचे नाही का, ह्याला हा प्लस आणि तो मायनस आहे. हा मायनस आहे, हा प्लस आहे. आणि हा जो मायनसचा मायनस आणि प्लसला प्लस लावायचं. चला आता त्याला जाऊन परत काय सबस्क्रायबर आता झाले आपले 1500. चला
तर आपण त्याला जाऊन आता लावू परत. राहू द्या चालू राहू दे ना, बोनट ओपन राहू दे ना. तर हे खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो, बघू शकता तुम्ही. हात बघा काय झालंय. दुसरा पण हात दाखवतो तुम्हाला. सगळे खराब झाले. पेंचीस आपल्या गाडीमध्ये ठेवा कधी पण, वायर पण आपल्या गाडीमध्ये ठेवा. आणि मस्तपैकी मी पण बॅटरी लावायला हेल्प केली त्यांना. याला काय येतच नाही मला माहिती आहे, सगळं मी सांगितलं त्याला कसं लावायचं. नवीन आहे, सांगितलं सगळं मस्तपैकी. आणि आता आपली गाडी पण ओके आहे. त्याला लॉक करू आता. दर्शन वगैरे तर झालं आहे. उद्या सकाळी निघायचं आहे. तुम्हाला संध्याकाळचं वातावरण दाखवतो इथला कसं असते. हा पार्ट 2 आहे मित्रांनो. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्हाला अजून 1-2 CNG पंप सांगतो ते कुठे आहे ते. घरी जायच्या टायमिंगला इथं मग मरणाची गर्दी झाली. छोटाचाच रस्ता आहे ना, गाडी जेवढी जास्त आहे तर कसं होणार. हे काय बसा ना वाटतं याच्याकडून. काय मीच बसवलंय. हे काय बसवलं की तू हेल्प करतोय फक्त थोडं असं काहीतरी. अरे ते बाबा ते बाबड्या ते उलटा नका बसून ना. याला काही समजायचं नाही पहिली गोष्ट. जाऊ द्या त्याला सोडा. सगळे आता घराकडे निघाले. 4 वाजले ना मित्रांनो. टाइम झाला आता. किती टाइम झालाय रे? टाइम काय झालाय चेक करते 1 मिनटं. तर तुम्ही बघा पहिले यात्रेचा आनंद. 3:30 झाले. आम्ही याला थोडं शॉपिंग करायला बघू शकतो तुम्ही. थोडे कपडे घेतले घरच्यासाठी. माझ्या भावाला मुलगा झाला हा त्याच्यासाठी. हा दोघे पण माझ्या भाचीसाठी आहे. इथं आलोय मस्तपैकी. लय भारी गाणं चालू होतं तर बंजाराचं मस्तपैकी. आम्ही गाणं वगैरे ऐकतो, थोडा एन्जॉय वगैरे करू. माझ्या भावाला चप्पल पण घ्यायचं इथं. हा ब्लॉग तुम्ही इग्नोर करा कारण की आपल्या याच्यात कामाचं काही नाही, फक्त एन्जॉयचं आहे. बाकी माझं तेवढंच म्हणणं आहे. आणि आमचं जे यात्रा असते ना कुदेवाची, त्याच्यामुळं आपण इथं आलो होतो. ते तुम्हाला सगळं दाखवतोय. बघू शकता तुम्ही किती भारी आहे काय. चले जातो आता, शॉपिंग वगैरे करतो, जेवण वगैरे करू. नंतर ना सकाळी निघायचं आपल्याला परत. मित्रांनो इथली पहिले यात्रा बघा तुम्ही. आणि डीजे बघा कसला भारी आहे. आणि पब्लिक बघतो तुम्ही किती आहे ते. आता हे जे ना पालखी निघत आहे फक्त. हे बघा ते मागं दिसते ना तुम्हाला, बघा तेवाली, ते मागं पालखी आहे सती सामंत दादा यांची. आता निवडणूक काढतं इथं. डीजे आहे 71 काहीतरी आहे. आता मस्तपैकी आम्ही पण नाचलो थोडा वेळा. चाललोय आता आराम करायला. आवाज पण खूप भारी आहे याचा. टाइम झालाय. टाइम 9:30 वाजले. आम्ही हे पण एक राईड गेली. आता ही राईडमध्ये बसलोय आणि ते पण एक राईड केली आणि ब्रेक डान्स पण केलंय. आता हे नवीन काय ते ट्राय करतो. हा जहाज आहे बघू शकता तुम्ही मागं. हा जहाज आहे मस्तपैकी मागं. या जहाजामध्ये मस्त बसलो आहे मी. बघा तुम्ही पैसा. आणि इथं व्ह्यू एकदम भारी येत. व्ह्यू एकदम भारी येत आहे मित्रांनो. असं कसं तरी होत आहे. वा 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 वा. असं वाटतंय आपण जसं हे आपलं हे करतो का हिंजोळ वगैरे झोका झुलतो का असं वाटते. पण मजा येतं याच्यामध्ये खरं तर सांगू तुम्हाला. व्ह्यू एक नंबर आहे बघू शकता तुम्ही. पुढचा पण आपण सगळे राईड केले होते. आता चला मला या राईडला पण हा राईड सगळं करतोय आपण. माझ्या मित्रा ज्युलर आणि हा पण आत्ता टाइम झाला. एकत्र वाज रे. किती वाजल्याचं किती वाजले टाइम बघ सांग बरं मित्रांनो. टाइम बघा तुम्ही पहिले. 10:48 झालं आहे. आपले दोन्ही पण गाडी चालले. एक गेले पुढी आणि एक चालली ही मागं. आता आम्ही राहिले दोघेच. एक मित्र गेलाय घरी. मस्तपैकी आता जाऊन झोपतो आणि उद्या सकाळी उठतो, आंघोळ वगैरे करतो, दर्शनाला जातो मस्तपैकी. आणि आपली गाडी जी आहे ना ते तिकडेच लावली पार्किंगला, जिथं लावली होती ते आपण सकाळी तिथंच लावली. तेव्हापासून इकडे आणलेच नाही आहे. तर चला जाऊया, झोपूया. आणि आपल्यासाठी एक मतलब बॅड न्यूज आहे. आपले 700 रुपये ना ते हरवले आहे मित्रांनो. कसं तुम्हाला सांगतो मी. तर आपण गेलो होतो ह्याच्यामध्ये पाण्यामध्ये. त्याच्यातून आपल्याला 2000 रुपये झुलामध्ये गेलो. त्याला 2000 रुपये कॅश लागत, त्याला ऑनलाईन लागत होते. मी त्याला 2000 रुपये ऑनलाईन पे केले. त्याने आम्हाला एक तिकीट फ्री दिली होती. तर त्याच्यातून आपल्याला होते टोटल होते 1900 रुपये. 1900 रुपये दिले. मित्राला 200 रुपये. आणि नंतर बघितलं चेक केलं तर 1000 रुपये होते आपल्यापाशी. त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये 700 रुपये कम होते. तर आम्ही शोधायला पण की 700 रुपये 200 रुपये सिद्धूला दिले ना. 200 रुपये सिद्धूला दिले होते पण ते काही परत आलेच नाही. त्याच्यामुळं जाऊ द्या म्हणून काही प्रॉब्लेम नाही.
तर आता मस्तपैकी झोपायला चाललो आहे. आम्ही शोधले पण त्याला थोडंफार इथलं इथं पाणी पण घ्यायला गेलो आम्ही, पण ते काही सापडले नाही. जाऊ द्या म्हणलं, काही प्रॉब्लेम नाही, झालं ते झालं, आता काही विषय नाही म्हणून. तर आता चालू आहे झोपायला मित्रांनो. भेटूया आता उद्या जमलं तर थोडंफार आता ह्याच्यामध्ये जाणार यात्रामध्ये, कारण की यात्रा खूप मोठी भरली याची. तुम्ही बघू शकता बघा, इथून पण दिसते यात्रा, ते दिसतं तुम्हाला सगळ्यात मोठावाला. जमलं तर यात्रामध्ये जाऊ. झुला नाही म्हणत रे त्याला, नाही झुला नाही म्हणत. ह्याला काय म्हणतात मला कमेंट करून नक्की सांगायचे. समोरचं दिसतंय का तुम्हाला? ह्याला कोण कोण बघितलंय आणि ह्याच्यामध्ये कोण कोण सवारी केली मला कमेंट करून नक्की सांगा. माझं असंच म्हणणं आहे. तर चला आता झोपूया मस्तपैकी जाऊन, आणि सकाळी उठू आणि दर्शन वगैरे करू आणि निघू इथून सगळ्यात पहिले. मित्रांनो आता वाजले 7:30, सगळे घरी चाललंय बघा. तुम्ही सनसेट आले वगैरे मस्तपैकी. तांगोळ वगैरे करतो मस्तपैकी आम्ही. काय हा दाखवलं मी, कालच दाखवलं ते नाश्ता वगैरे काय. आणि ह्या सगळं आमच्या गावाकडचे असलीच कुलजर वगैरे येतात मस्तपैकी. MH29, MH47, MH12 मिनिममच झालं याच्यामध्ये, जे पुण्यातून येणार आहे ते. MH37, MH29 सगळे असतात. MH24, MH30 सगळे. हे आपली गाडी समोर लागलेली आहे, मित्राची गाडी, ते पलीकडची Ertiga. सगळे लोक आता घरी चाललाय. मस्त ब्रश वगैरे करू, आंघोळ वगैरे करू, आणि त्याच्यानंतर ना इथून लगेच जायचं आपण घरी, कारण की थंडी खूप वाढली आहे. तुझ्याकडे आहे का कोलगेट? कोण कशाला आंघोळ करायला? मग आंघोळ करूनच जायचं. तर आता आंघोळ वगैरे करतो मस्तपैकी, दर्शन वगैरे करतो आणि निघतो घराकडे मित्रांनो, कारण की टायमिंग झाला आहे माझा असं वाटते. या टायमिंगला तर निघला पाहिजे असते, पण कस्टमर आहे मला माहिती आहे, निघत नाही म्हणून. कसं जरी नाही म्हणलं तर इथं पाण्याची टँक्याची सुविधा वगैरे पण केली होती, खूप साऱ्या लोकांना प्रॉब्लेम जातो म्हणून. मस्तपैकी जेवण झालं इथं. श्री सामखे माता यात्रेला येणाऱ्या भाविक भक्तांना हार्दिक शुभेच्छा. असा विषय असा होता की कुपन घ्यावं लागते म्हणते. कुपन ते मंदिरापाशी मिळते, आपल्याला माहिती नाही. आणि इथं जेवण व्हेज जेवण असते. सोमवार आहेच त्याच्यामुळं व्हेजच, नाही तर अदर्स दिवस असतं तर आपण नॉनव्हेजच खाल्लं असतं, जे बनतं इथेच. पण सोमवारमुळं इथं व्हेज वगैरे जेवण केलं. 90 रुपयाला जेवण मस्तपैकी भेटलं आपल्याला इथं. जर कोपन घेतलं असतं ते आपल्याला फ्री भेटलं असतं. तर आता टाईम झाला आहे 12 साडेबारा वाजले वाटते काहीतरी. वट्टा गावया. तर बघूया आपण इथून किती वाजता निघतो. ते टायमिंग वगैरे काय माहिती नाही, पण कस्टमर म्हणले होते ते बोलले होते 11 वाजता जायचं म्हणून. आणि त्याच्यानंतर ना म्हणले की नाही आपल्याला थोडं उशीर होईल आणि 12-1 वाजेल म्हणून. तर ठीक आहे, बघतो आता वाट. मस्तपैकी गाडीत जाऊन आराम करतो आणि ब्लॉग वगैरे एडिट करतो मस्तपैकी. आणि एक ब्लॉग येईल आता लगेच 5 मिनटामध्ये अपलोड करतो, कारण की त्यांना यूट्यूबला अपलोड केलं आहे. हा पार्ट 2 आहे मित्रांनो. ह्याला तुम्ही फक्त माझ्या पर्सनसाठीच बघा, माझं असं म्हणणं आहे. कारण की हा जे ब्लॉग आहे ना कामाच्याबद्दल नाही आहे, आणि माझे जे पर्सनल लाईफ आहे ह्याच्याबद्दल आहे. कारण की मी माझे पर्सनल लाईफच्या बद्दल व्हिडिओ वगैरे टाकतच नाही. तर पहिल्यांदा आलो आहे गावाला आणि उद्याच्या यात्रेला, त्याच्यामुळं टाकलं होतं. तर चला आता तिथं जाऊन मस्त गाडीमध्ये आराम करू आणि किती वाजता निघू तुम्हाला सांगतो. आणि CNG वगैरे पण आपल्यापाशी अर्धी टाकी तर आहेच बाकी. मित्रांनो आता टाईम झाला आहे 2 वाजून काहीतरी 3-3:30 वाजले होते. नाशिक आपण शिन्नर पंपावर आहे. इथं तुम्ही रेट बघा फक्त किती, 95 रुपये 50 पैसे बघा. इकडं एवढं महाग आहे आणि आपल्याकडे 90-92 रुपयेच आहे. 2-3 रुपयानं आहे फरक. प्रेशर पण नाही वाटत मला एवढं जास्त. ऑफलाईन आहे ना, ऑफलाईनच आहे हा पंप, ऑनलाईन नाही आहे. असेल तर ठीक, नाही असेल तर मग सर दिसलं जाता जाता भरून घेऊ म्हणलं. तर जायचं डायरेक्ट इथून घरी हिंजवडी. आपण तिथंच मुक्काम राहणार आहे संध्याकाळी. तर बघतोय किती वाजेपर्यंत आपण घरी पोहोचू. आता टाईम झाला आहे 7:07. आम्ही आलो इथं वडापाव आणि हे खायला, चहा वगैरे घ्यायला मस्तपैकी. जेवण पण बाहेरच करणार आहे. खूप स्लो येतो आहे आम्ही, मतलब अर्धा तास झालं की लगेच गाडी थांबवायची. सध्या आपण आहे काळेवाडीला. चहा वगैरे घेऊ मस्तपैकी. शिवनेरी चहा मिसळ पाव आहे काहीतरी. चहा वगैरे घेऊ आणि निघू मस्त इथून गरम गरम. गाडीचं लगेच बघा तुम्ही किती टाकलं आहे. आणि आपल्याला हिंजवडी थोडं जवळच आहे इथून. तर चला चहा वगैरे घेऊ आणि निघू आपण मस्तपैकी हिंजवडीला घरी. तर मित्रांनो आता टाईम झाला आहे 8-8:30 वाजलं आहे. आपण गाडी वॉशिंग करायला आलेली होती, कारण की गाडी खूपच खराब झाली होती. चला म्हणलं वॉशिंग करून घेऊ असं विचार होतं. आणि हा आपला जो नेहमीचा वॉशिंग सेंटरला येतो तिथं दादा मस्त गाडी स्वच्छ करत आहे. तर म्हणलं आपला मित्र पण आला होता आपल्याला भेटायला, करण राठोड. आणि गाडी मस्तपैकी चकाचक होत आहे. आणि आपण काल रात्री आलो होतो 11-11:30 वाजता. मस्तपैकी चुलबुल ढाबामध्ये जेवण वगैरे केलं
आणि त्याच्यानंतर कस्टमरला ड्रॉप केलं. घरी जाऊन झोपलो माझ्या मित्राच्या घरी. सकाळी उठलो मी. सकाळी उठल्याच्या नंतर लगेच मग गाडी वगैरे इथे लावली. रात्री व्हिडिओ काही बनवला नाही मी ह्या कारणामुळं, कारण की झोप वगैरे येत होती थोडं त्याच्यामुळं. तर टोटल गाडी चालली आपली 450 किलोमीटर काहीतरी चालली. किलोमीटरच्या हिशोबाने घेतलं होतं आपण 15 रुपये पर किलोमीटर आणि नाईट चार्जेस 500 रुपये पर डेचा. कस्टमर पण चांगले होते, गावाकडचेच होते, त्याच्यामुळं काही प्रॉब्लेम पण नाही आला. आणि मित्रांनो टोटल आपल्याला टोल लागला 400 रुपये. आणि टोटल CNG जर म्हणलं ना तुम्ही आता टोटल मतलब मिनिमम 2400 रुपयेपर्यंत तरी CNG लागलं. मी टोटल घेतलं, पहिले 600 लागलं होतं चाकणला, त्याच्यानंतर 638, 618 आणि आता बसेल 500-550 रुपयाचं CNG बसेल आपल्या गाडीमध्ये थोडंफार. तर व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो मला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला नवीन असेल जरूर सबस्क्राईब करा. आपले लवकरच 1,500 फॉलोवर कंप्लीट व्हायला येत आहे. त्यावर म्हणलं आपण गाडी वगैरे एकदम चकाचक करून घेऊ. गाडी एवढी घाण होती ना, प्रायव्हेट ट्रिप बसली ना खूपच जास्त, विचारूच नका तुम्ही. तर असा विषय मित्रांनो. चला मित्रांनो भेटूया आता उद्याच्या ब्लॉगमध्ये. हा ब्लॉग मी इथेच एंड करणार आहे, कारण की आज जमलं तर थोडंच काम होईल, कारण की घरून उशिरा निघल्यावर जमलं तर ब्लॉग बनवलं नाही तर मग कॅन्सल करू मित्रांनो. डायरेक्ट उद्या येईल ब्लॉग. तर ठीक आहे मित्रांनो, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.